नंतर स्वागत. एक महत्त्वाची घडामोड व्हीएसआर कंपनीच्या कारभाराची चौकशी होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. राष्ट्रवादीने व्हीएसआर कंपनीच्या चौकशीची मागणी फडणवीसांकडे केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाला ही पत्र पाठवून मागणी करण्यात आली अशी माहिती सूत्रांकडून मिळते. अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून. प्रदीप, काय अधिकची माहिती? खरं तर अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या संदर्भानं वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. शंका कुशंका ज्या आहेत त्या उपस्थित होत आहेत. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीमध्ये सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र विशेषतः जी माहिती मिळते ते म्हणजे व्हीएसआर कंपनीचे मालक त्याचबरोबर संचालक यांची चौकशी जी आहे ते व्हावी. पायलट जो आहे तो वेळेवरती का बदलण्यात आला किंवा त्याचं रेकॉर्ड जे आहे ते तपासण्यात यावं अशा पद्धतीची माहिती जी आहे ते मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती मिळते. आज 2 दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र जे आहे ते लिहित आहेत. सीबीआय चौकशीची जी मागणी करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने व्हीएसआर कंपनीची चौकशी जी आहे ती केली जाऊ शकते. मात्र व्हीएसआर कंपनीच्या चौकशीमधून सत्य जे आहे ते बाहेर येऊ शकतं. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी थेट सीबीआय चौकशीची मागणी जी आहे ती मुख्यमंत्री फडणवीसांकडे केलेली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी व्हीएसआर कंपनीच्या मालकांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिलेली होती. मात्र व्हीएसआर कंपनीचे मालक असतील व्ही.के. कॅप्टन सिंग त्याचबरोबर त्यांचा मुलगा जो आहे या कंपनीचा डायरेक्टर आहे त्यांची चौकशी जी आहे ती करण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी करण्यात आलेली आहे. सीबीआय कडून आता या कंपनीची चौकशी जी आहे ती केली जाते का, रेकॉर्ड तपासलं जातं का, किंवा रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे त्या अनुषंगाने काय तपास होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र प्रामुख्याने मागणी आहे ते म्हणजे कंपनीच्या मालकाच्या नक्कीच प्रदीप, नक्कीच ही महत्त्वाची घडामोड. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण